हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। तिरंगा आणि ट्रॉफीसह विजयी रथावर भारतीय खेळाडू स्वार दरिबन पॉइंट ते वानखेडे स्टेडियमपर्यंत ओपन डेक बसमधून विश्वविजेत्या संघाची विजयी मिरवणूक, चाहत्यांचा महासागर। ढोल ताशांच्या गजरात भारतीय संघानं धरलाय ठेका। वर्ल्ड कप ट्रॉफी उंचावत चाहत्यांच्या अभिवादनाचा स्वीकार, प्रचंड उत्साहात भारतीय खेळाडू थिरकले। मरीन ड्राईव्हर कॅप्टन रोहित, कोच द्रविड आणि यांची एकमेकांना गळाभेट, तर विराट कोहलीची चाहत्यांना फ्लाइंग किस। धावत पळत चाहत्यांकडून भारतीय संघाच्या बसचा पाठलाग। क्रिकेट संघाच्या मिरवणुकीसाठी गुजरातची बस मुंबईत बेस्टची बस होती, तरी यांना गुजरात दाखवायचंय। मराठी माणसाची ओळख पुसण्याचं काम सुरू, विरोधकांची सरकारवर टीका। महाराष्ट्र शासनाच्या वतीनं विधान भवनात उद्या 4 वाजता भारतीय संघाचा गौरव, महाराष्ट्राच्या क्रिकेट विजेत्यांना रोख बक्षीस जाहीर करणार, क्रीडा मंत्री संजय बनसोडे यांची माहिती। मुंबई विमानतळावर अग्निशमन दलाची टीम इंडियाला अनोखी सलामी, टीम असलेल्या विमानावर पाण्याचा फवारा मारून सलामी। चर्चगेट रेल्वे स्थानकात प्रवाशांची मोठी गर्दी, मरीन ड्राईव्हवरून घरी परतणाऱ्या लोकांची रेल्वे स्थानकात गर्दी। राजकीय कारकिर्दीत कधीही पक्ष बदलला नाही, माझ्यावरील भ्रष्टाचाराचा एकही आरोप सिद्ध नाही। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून खास व्हिडिओ ट्विट। महायुतीत श्रेयवादाची लढाई, अडचणींमुळे दादा भाजपसोबत, दादांवर सातत्यानं सोबतच्या लोकांकडून टीका, जयंत पाटलांची प्रतिक्रिया। अजितदादांवर मोदी फडणवीसांकडूनच भ्रष्टाचाराचे आरोप, भ्रष्टाचाराच्या आरोपांवर भाजपनं उत्तर दिलं पाहिजे, सुप्रिया सुळेंची टीका। विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उद्यापासून कामकाजात सहभागी होणार, शिवीगाळ केल्याप्रकरणी दिलगिरी व्यक्त केल्यामुळे निलंबनाचा कालावधी 5 वरून 3 दिवसांवर। मनसे पाठोपाठ वंचितची साथ सोडणारे वसंत मोरे मशाल हाती घेणार, 9 जुलैला वसंत मोरेंचा ठाकरे गटात पक्षप्रवेश। आज वसंत मोरे आणि उद्धव ठाकरेंमध्ये भेट। जवळपास 1 लाख कुटुंबांना धारावी प्रकल्पात अपात्र ठरवलं जाईल, विकास अदानींचा होतोय की धारावीचा, आदित्य ठाकरेंचा सवाल। केंद्रीय मंत्री नितीन गडकरींच्या मागणीनंतर आषाढी यात्रेसाठी विदर्भातून विशेष रेल्वेगाड्या, नागपूर, अमरावती, खामगावमधून 14 जुलैपासून विशेष गाड्या सुरू। हेमंत सोरेन तिसऱ्यांदा झारखंडच्या मुख्यमंत्रीपदी, राज्यपाल राधाकृष्णन यांनी दिली शपथ, राजभवनात पार पडला शपथविधी सोहळा। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।